मागून बेकड लोकांचा आला। 7 हल्ले झाले, 7 हल्ले, 6 हल्ल्यातून मी वाचलो। आज 7व्या हल्ल्यातून सुद्धा असीम वाचलो। मी जेव्हा हल्ला होत होता तेव्हा या दोघांना काय सांगत होतो विचारा। टेन्शन आलं होतं सगळ्यांना। समोरून माणसं गाडीवर उड्या मारतायत, लाठ्यानी मारतायत, काठ्या मारतायत, पोलीस मध्ये पडतायत, पोलिसांना ऐकत नाहीये। कुठच्याही क्षणी आम्ही आज मरू शकत होतो। मी तुम्हाला सांगतो, मरण डोळ्यासमोर होतं अगदी। निखिल वागळे बोलतायत आणि त्यांनी कशा पद्धतीने गाडीवर हल्ला करण्यात आला याचं वर्णन करतायत। मरण डोळ्यापुढे होतं अशा पद्धतीची स्थिती ही पुण्याच्या रस्त्यावर आम्ही बघितली, अनुभवली। अशा पद्धतीचं आता वक्तव्य निखिल वागळे यांनी केलेलं आहे। याचाच अर्थ आपण बघतोय की पुण्याच्या रस्त्यावर जो राडा आपल्याला बघायला मिळतोय तो काय स्वरूपाचा झालेला असेल। कारण या गाडीवरनं सुद्धा आपल्याला दिसतंय, या गाडीवर शाई फेकण्यात आली आहे, गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत। आणि का तर केवळ ही सभा होऊ नये, या सभेच्या ठिकाणी निखिल वागळे, पत्रकार निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे पोचू नयेत, निर्भय बनो ही सभा पार पडू नये, यासाठी हा पुण्यामध्ये राडा आपल्याला बघायला मिळतोय। हा राडा पुण्याच्या डेक्कन चौकात झाला, त्याचप्रमाणे पुण्याच्या दांडेकर चौकामध्ये हा हल्ला झालेला आहे। आणि कारमध्ये असीम सरोदे आहेत, निखिल वागळे आहेत। जर कुठलाही अनुचित प्रकार जर घडला असता तर आज जसं आता निखिल वागळे म्हणतायत की आमचं मरण आम्ही डोळ्यासमोर बघतोय, अशा पद्धतीची परिस्थिती सुद्धा इथं उद्भवू शकली असती। पोलीस होते पण जो काचा गेल्या सगळ्या केसामध्ये आणि अंगामध्ये, पण जगलो आपण, जिवंत राहिलो। आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार। या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। लक्षात घ्या मित्र, साधी लढाई नाही आहे, मी सांगायला इथे उभा आहे। ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे। आपण काँग्रेसशी संघर्ष केला असेल, पत्रकार म्हणून तर मी सगळ्यांच्या बद्दल बोललोय। दादा इथे बसलेले आहेत, दादांना माहिती आहे, तरी सुद्धा आमची प्रेम आहे, मैत्री आहे।